उपाध्यक्ष तानाजीदादा आगिवले, त्याचबरोबर पंढरीदादा घागस यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य, तर मदनजी धलपे यांच्या वतीनं बांदिवली टीमसाठी टी शर्ट सौजन्य. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. बरोबर 12:19 पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, पोझिशन मध्ये फार लवकर आले होते, वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर. मांडाडरे पॉवर प्ले मध्ये गोलंदाज तेजसला आपण बघत आहोत, ज्याची सुरुवात या निर्णायक पहिल्या षटकात दमदार झाली आहे. सलगचे 3 चेंडू निर्धावले तर 500चा कॅश प्राइज. 3 षटकारांसाठी देखील 500चा कॅश प्राइज. स्पर्धेचे आमचे शिल्पकार दिनेशजी घरत आणि अरुणजी भोईर यांच्या वतीने मात्र यावेळेला बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल ओव्हर दी रोप. जबरदस्त फटका, लाजवाब टायमिंग. समीर भोईरची दमदार सुरुवात, चौकार. सुरू झालेला आहे. बॅटिंग करणाऱ्या बांदिवली क्रिकेट संघाचा समीर भोईर यांच्या बॅटमधून निर्णायक 4 धावा येताना दिसत आहेत. क्लीन बोल्ड, मागच्या चौकाराचं उत्तर दिलंय. वेगवान फुल लेंथ ऑफ स्टंप उखाडली आहे ती समीर भोईरची. फलंदाज बाद. पहिला धक्का बांदिवली 11 बांदिवली क्रिकेट संघाला. समीर भोईर माघारी परतलेले पाहायला मिळत आहेत. 10 क्रिकेट वाहिन्याच्या वतीनं स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सध्या युट्यूब या सोशल ॲपवरती सुरू आहे. सर्व ऑनलाईन व्ह्युअर्स देखील स्वागत आम्ही करत आहोत. यानंतर होणारा सामना आहे ओमकार 11 मानेवली त्यांच्या विरोधात आदर्श DS 11 डोंगरगाव. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती, आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहात. आयोजन समितीचे संपर्क साधा. आपला ड्रेस कोड फर्स्ट ऑफ ऑल कलेक्ट करा आणि जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतर वारंवार त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार नाहीत, ही देखील सूचना आल्या आयोजन समितीची. लक्ष सुद्धा कंपल्सरी मीटिंगच्या दरम्यान मध्यंतरी नाणेफेकीचा कौल हा केलाच जाईल. लेगस्टिकच्या बाहेर बॉल मागे निघून चालला, पाठीमागे एसटी रक्षकाकडे. वाईड बॉलचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर रमाकांत पवार सरांकडून. एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं साह्यानं स्कोर आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय तो 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. हा चेंडू ग्लान्स केलाय, फुल लेंथ होता आणि त्यावरती नजाकत दाखवली ती फलंदाज वैभवनं. बॉल लॉंग स्टॉप सीमा पार, चौकार. टाकण्यात आला होता, फक्त दिशा दिली. फाईन ग्लान्स, चौकारानं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले ती 9 या आकड्यावरती. 9 ऑन बोर्ड. स्टिल 2 to go. बागफुटून आले, हुक करण्याचा प्रयत्न. यावेळी सोबत टायमिंग नव्हतं, संपर्क नव्हता. डॉट बॉलची सांगता सध्या होताना पाहायला मिळाली. याचबरोबर धावा संख्या स्थिर 9 धावा धावफलकावरती. समीर भोईरनं लवकर साथ सोडली आहे सूरजची. त्याचबरोबर या मॅच मध्ये सुयश तेजसला पहिले देखील मिळालेले 5 बॉलचा स्पेल त्याचा आतापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केलेले आहेत. पार्टनरशिप महत्वाची असेल, ही भागीदारी नितांत गरजेची बांदिवली 11 बांदिवली क्रिकेट संघाकरता.
बॅकफुटर देऊन कट करण्याचा प्रयत्न अपील झालेला आहे. लाऊड अपील विकेट किपर कडून, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आलाय. अनकॉन्फिडंट अपील. उत्साह जास्त होता अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता. स्पष्ट नकार. निर्णायक पहिल्या षटकाची सांगता 9 धावा दाफलकावरती एका गटाच्या मोबदल्यात शिरवलीच्या विरोधात बांदिवली हा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या डावात. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर धडाकेबाज फलंदाज ज्ञानेश्वरजी कडाव यांचा क्रीडानगरीत नुकताच शुभागमन झालाय. दादांना विनंती आहे, या पण व्यासपीठावरती आपले स्वागत. तानाजी दादा आगिवले, पंढरी दादा घागस यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सरशिप सौजन्य लाभले शिरवली क्रिकेट संघाकरता. तर मदनजी दलपे यांच्या वतीनं टी शर्ट सौजन्य स्पॉन्सरशिप आम्हाला लाभली आहे, ती बांदिवली क्रिकेट संघाकरता. यांचाही विशेषत्वाने आभार आम्ही व्यक्त करत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 9 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्पीडअप अपेक्षित, लक्ष सुद्धा फिल्डिंग करणारा संघ. बरोबर 12:20 पहिला बॉल पडला. पहिली 4 षटकं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायची आहेत. बॅट्समनला कॅप हवी आहे. फलंदाजी करणारा संघ लगेचच ती पूर्तता करा. या सिरीज फासली जा जरा. पहिल्या षटकात तेजसची दमदार कामगिरी. अवघ्या 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये जेव्हा लेस दॅन डबल डिजिट धावा तुम्ही देत असता, ते षटक फायदेशीर मानलं जातं, गणलं जातं. आणि तोच प्रयत्न तेजसनं पहिल्या षटकात केला. दुसरं षटक सुरू होतंय गोलंदाजीसाठी पाहिलं तर वैभव बॉलिंग मार्कवरती तयार होतात. सेकंड पॉवर प्ले डीप मध्ये 3 फिल्डर ऑन साइडला, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, त्याचबरोबर लॉंग ऑफ आपण बघत आहोत. पहिला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. चेंडू अधिकचा उंच हवेत. 2-2 क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत, मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांना लॉंग ऑफ मध्ये येऊन कमालीचा झेल संपादित केलाय. फलंदाज बाद माघारी परत आहे त्या ठिकाणी सूरज. 9 वरती दुसरा धक्का बांदिवली 11 बांदिवलीला. फलंदाजाची त्रेसदार टिरबीट, फलंदाजाची तारांबळ उडलेली असते आणि तोच प्रत्यय या बॉलवरती आपल्याला येताना दिसला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, बरोबर बॅट्समनला फॉलो करण्यात आला. वैभवकडे चांगलं निरीक्षण आहे, त्याचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग आहे. जसं त्यानं पहिला बॅट्समन ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होतोय, लॉंग लेग स्क्वेअर लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर वेगवान फुल लेग त्यानं टाकला, त्यावरती फलंदाज मोहनला संधी दिली नाही. स्पेशली षटकाची सुरुवात विकेटनं झाली. कॉन्फिडन्स गोलंदाजाकडे आहे आणि तदनंतर येणारे लागोपाठचे हे 2 निर्धाव चेंडू. धावा संख्या स्थिर 9 धावा दाफलकावरती. निर्णायक षटक दुसरं सेकंड पॉवर प्ले सध्या प्रगतीपथावर. ड्राईव्ह करतात समोर, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, बॅकअप करण्यासाठी पोहोचतात. थोडे फंबल झाले, सेकंडचा कॉल आता केलाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. संकेत होते टीम मध्ये. वाडिश लॉंग ऑफला ज्यांचा पहिल्या प्रयत्न चेंडू अडवण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. चेंडू त्याच्यापासून थोडासा बाजूला जसा गेला, दुसऱ्या धावेची जी संधी बनली त्या संधीचं सोनं करण्यात आलं. बॅटर मोहन आणि त्याच्या समेत वैभव कडून 2च्या मदतीने धावा संख्या 11 वर. ऑफ टर्मच्या बाहेर फुल लेन, चांगला वेग, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो देखील फसलेला आपण बघत आहोत. लॅक ऑफ फुटवर्क, बदलाले त्याचा फुटवर्कचा हवा तसा वापर सध्या गोलंदाजाकडून होत नाही. गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांनी मुनिंग साऊंड क्रिएट करू नका, त्याच सूचना स्कोरलेग अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी दिलेल्या आहेत. 1 to go, धावा संख्या 11.
हा चेंडू पाहत होता, फुल टॉस दिशा दिली आहे, स्कोर लेगला भेटला, आउटफिट प्रचंड वेगवान, मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडूचा वेग सरते शेवटी थोडा मंदावला. चेंडूची जी गती होती ती थोडी कमी झाली, बॅकअप आला तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. धावा संख्या आपण बघत आहोत 13 धावा धावफलकावरती 2 गडांच्या मोबदल्यात. सतीशजी गायकवाड व मित्र परिवार नुकताच या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी क्रीडा स्पर्धेमध्ये क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झाला. त्यांचे स्वागत आहे, विनंती आहे सतीशजी गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आपण व्यासपीठावरती या. आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वरजी कडव आपण मुख्य व्यासपीठात येऊन संलग्न व्हा. तानाजी दादा आगिवले आपल्या प्रतीक्षेत आहेत. सेकंड स्पेल मध्ये तेजसला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. पहिल्या षटकात प्रोडक्टिव्ह कामगिरी त्याची पाहिली होती, अवघ्या 9 धावा देताना त्यानं 1 धक्का दिला होता. तो निर्णायक तिसऱ्या षटकात सेकंड स्पेल मध्ये आता गोलंदाजी करता. स्पीडअप अपेक्षित आहे तेजस अँड ऑल टीम. बरोबर 12:20 पहिला बॉल पडलाय, या सूचनेकडे देखील आपलं लक्ष सुद्धा. 4 षटकही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला 20 मिनिटाच्या आत टाकून कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज जर एक्स्ट्रा बेल तुम्ही घेताय त्यासाठी उर्वरित अंतिम षटकात तुम्हाला प्लेअर इनफिल्ड मध्ये सेट करावा लागेल. पहिला बॉल राऊंड विकेट, चांगल्या टप्प्यावरती फक्त सन्मान दिला. रक्षात्मक पद्धतीने खेळतात, बॅकलिपचा चांगला वापर झाला. एक सिंगलला वैभवला मिळते. धावा संख्या सिंगलच्या सहाय्यानं आपण बघत आहोत पोहोचले ते आतापर्यंत 14 धावा. 2 धक्के बसलेले आहेत समीर आणि त्याचबरोबर सलामीवीर सूरज माघारी परतलेला आहे. 4 वरती पहिला धक्का, 9 वरती दुसरा धक्का आणि त्यानंतर ही पार्टनरशिप. डिफेन्स केलाय, फक्त बॉटम हँडचा वापर करण्यात आला. पुश करो और खुश रहो या उक्तीप्रमाणे मोहननं दिलेला हा आल्हाददायक धक्का चेंडूला. 1 धावा. धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 15 वरती. पंधरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 धक्के बसलेले आहेत. वैभव सध्या स्टॅक रेडला खेळतात. तेजस सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करतात, सज्ज झालेले पाहायला मिळतील. एसटी रक्षक चकले, फायनल देखील बीट झाला. बॉल नॉनस्टॉपला धडक मारतो. इट इज फ्रॉम बाईज ऑन फील्ड अंपायर रमाकांत पवार सरांचा कन्फर्मेशन सिग्नल. या महत्वपूर्ण निर्णायक लाभदायक उपयुक्त 4 धावा. वेग देणारा 4 धावा आहेत. धावा संख्या 19. हा चेंडू ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद झोकून पाठवला. स्कोरलेग सीमारेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा. नटराज मुद्रेने खेळतायत. नयनरम्य नेत्रदीपक फटका, स्कोरलेग सीमा पार, षटकार. स्कोरलेग सीमारेषेच्या दिशेनं हा सफल फटका आपण बघत आहोत. 6 धावा संख्येला गती, धावा फलकाला वेत. स्कोर आपण बघत आहोत 25-25. 5 चेंडूत 11चं योगदान आपण बघत आहोत वैभव देतात. त्यांची सोबत मोहन पार्टनरशिप सध्या तिसऱ्या विकेटसाठी 16 धावेची 9 चेंडूंचा सामना दोन्ही फलंदाजांना एकत्रितरित्या केलेला आहे. हा चेंडू फुल टॉस, फाईन ग्लान्स, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य, डिलिकेट टच, कलात्मक फटका, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार चौकार.
या चौकाराच्या सहाय्याने धाबा संख्या 29 रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. लो फुलटॉस बॉल कमिट झाले, फक्त दिशा दिली, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि चेंडू देखील लॉंग लेग सीमारेषेची सफर करण्यासाठी दाखल झाला. धाबा संख्या 29. बाईचा जसा एक चौकार आला त्यानंतर दाफलकावरती प्रचंड वेगवान गती, विलक्षण गती सध्या आपण बघत आहोत. फुटर आले, कव्हर्स मधून ड्राईव्ह करतात, क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडे दूर आहेत, एक सिंगल बनली, सेकंडचा कॉल, थ्रो लेझी आला, तोपर्यंत 2 धाबा सहजरित्या प्राप्त झालेल्या आहेत. 2च्या सहाय्याने धाबा संख्या आपण बघत आहोत पोहोचली आहे ती 31. 31 धाबा दाफलकवरती. बाईच्या 4 धावा पकडून तेजसच्या निर्णायक दुसऱ्या षटकात 18 धावा आलेल्या आहेत. त्याच कारणास्तव धावफलक सध्या सुदृढ झालेला आहे. फलंदाजी करणाऱ्या बांदिवलीचं 31 धावा धावफलकावर, 3 षटकांच्या अंती 10.33 धावेची धावगती धावफलकावरती. 2 धक्के बसलेले आहेत. वैभव 8 चेंडूत 17चं योगदान त्यांच्या सोबत देतात. 7 चेंडूत 5चं योगदान देताना मोहन आणि निर्णायक तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप आता हळूहळू बिल्डअप केली आहे ती बांदिवली क्रिकेट संघाकरता. वेळ जास्त घेता लक्ष सुद्धा. ड्रिंक स्पीकरला रिक्वेस्ट आहे आपण इमिडिएटली बाहेर या. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी सज्ज राहा. जसं पहिलं सत्र संपेल ओमकार 11 मानिवली आणि त्यांच्या विरोधात आदर्श DS11 डोंगरनावे. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या विरोधात मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष असा सामना यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. आजच्या दिवसातील ते देखील मोठं बाटल असेल. मात्र हा सामना निर्णायक आहे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जबरदस्त खेळ आपण पाहिलेली आहे. पहिल्या सामन्यात स्पेशली प्रभाव आपण पाहिला, खास करून निर्णायक तिसऱ्या दिवसाची सुरुवात ज्या संघाच्या वतीनं विजयश्रीनं करण्यात आली. जनमान शेलारी त्यानंतर जनमान पाटगावला मागच्या मॅच मध्ये डॉमिनेट केलं. एकतर्फी वर्चस्व राहिलं ते स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल A क्रिकेट संघाचं. आणि सध्या ग्रुप सी मधील तिसरा सामना सुरू आहे. स्पीडअप घ्या सौरभ, जास्त वेळ घेत आहे. 4थ्या षटकाला सुरुवात प्रारंभ. पहिला चेंडू लाईन मिस केली आणि बॉलनं लेग स्टिकला धडक मारली. फलंदाज बाद, मोहन माघारी परत आहेत. या मॅच मध्ये 31 ला सध्या तिसरा धक्का बसतोय बांदिवली 11 बांदिवलीला. ला 3 धक्के बसलेले आहेत. पार्टनरशिप जी बिल्डअप होती, ज्या भागीदारीची आपण चर्चा करत होतो, मात्र ती पार्टनरशिप आता पुन्हा एकदा मोडीत काढली आहे ती गोलंदाज सौरभ आगेलून. न्यू बॅटर नयन सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकरला ज्युनियर ऑलराऊंडर आहेत. टीम बांदिवली 11 बांदिवलीचे सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकरला सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतील. अक्षयजी आगिवले समाजसेवक यांचं नुकताच क्रीडानगरी शुभागमन दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. दिशा दिली आहे. शॉर्ट लेग इन ऍक्शन आपण बघत आहोत. फालेकचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. 1 धाव आणि एका धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकवरती पोहोचली होती सध्या 32 धावा दाफलकवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव एकमात्र फलंदाज विथ बॅट, ज्याचं चांगलं योगदान, चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 8 चेंडूत 17 धाब्याचं होतं सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. ऑन साइडला ग्लास करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आलेला, मात्र झेलचीसाठी जी अपील आहे ती तुम्ही स्कोरलेग अंपायर कडे करू शकत नाही. ती अपील तुम्हाला मेन अंपायर कडेच करावं लागेल. लक्ष सुद्धा
थापॅडला बॉल ब्रश झालेला आहे सिटीज, ती चर्चा सध्या सुरू झालेली आहे. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना धावसंख्या 32 आपण बघत आहोत. निर्णायक चौथं षटक सौरभ आगिवले कडून सुरू आहे. यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केले. लॉग ऑनचा क्षेत्ररक्षक एकादनं चेंडूला अडवण्याचा त्याचा प्रयत्न. बॅकअप साठी फिल्डर पोहोचला जरूर, मात्र झाला उशीर. तोपर्यंत बॉल न केला. कार्यक्रम पद्धतशीर. चौकार. शिरोली टीमला टी शर्ट स्पॉन्सर देखील करण्यात आलेले आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आतली कडा चेंडू मागे येतोय. फानलेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला बॅकअप करतोय. एक सिंगल धाव इथेही सहजरित्या पूर्ण करण्यात येईल आणि सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 37 धावा दाखल 1-2. 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 6 धावा देत असताना महत्वपूर्ण एक धक्का दिलाय तो गोलंदाज सौरभ आगिवलेनं. लो फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. अधिकची गती होती, वेग प्रचंड होता. गोलंदाज सौरभ आगिवलेचं कौतुक करावं तितकं कमी. या निर्णायक षटकात देखील त्याची इकॉनॉमिकल कामगिरी आणि मागच्या पेजच्या मागण्या षटकानंतर जे कमबॅक हवं होतं, जी वापसी होती शिरोली 11 शिरोलीला, ती वापसी या षटकामध्ये त्याने केलेली आहे. 4 षटकं संपली. 9.25 धावागती दाखल करते. 37 धावा. अंतिम अखेरचं निर्णायक षटक बाकी आहे. फिल्डिंग लगेचच सेट करा विकास अँड ऑल टीम. जास्त वेळ घेऊ नका. अक्षय जागवले यांचं शुभागमन व्यासपीठावरती होतं, ज्यांच्या वतीने टी शर्ट स्पॉन्सरशिप या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभलेले. त्यांचे स्वागत. पहिला बॉल वेस्ट ऑफ बाईट बीमर आणि बीमर वरती यष्टी रक्षक चकला. शॉर्ट फानेकचा फिल्डर पाठमोरा त्याला भेदून बॉल लॉंग स्टॉपला. बीमर +4 येणाऱ्या या नशिबाचा निर्णायक 5 धावा. हा लकी पंजा. इट्स अ फायफर. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज दीपकचं हवं तसं नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं. अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न त्याचा फसला. बीमर +4. एक्स्ट्रा 5 धावा आल्या, अतिरिक्त 5 धावा आल्या आणि 5 धाव्यांना धावसंख्येला धावफलकाला मिळालेली ही गती आपण बघत आहोत. 41 बोर्ड 42 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल फ्री. संधी आता बनली आहे वैभव सारख्या सेट बॅटरला. इंडिव्हिज्युअल 12 चेंडूत 26चं योगदान वैभवचं. नेक्स्ट बॉल फ्री. फिल्डिंग चेंज करू शकत नाही सिटीज, कारण फ्रीट वरती जर कंटिन्युअसली तोच बॅटर साखरेनला असेल तर फिल्डिंग मध्ये चेंजेस होणार आहे. ते सिटीजच्या सूचना पोहोचवलेल्या आहेत प्रसाद सहस्रबुद्धे सरांनी. थँक्स फॉर दॅट. फ्रीट देखील डाऊन द लेग स्टिक. डाव्या स्टिकच्या बाहेर अजून एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावा संख्या आपण बघत आहोत पोहोचली ती 43. फ्रीट आल्सो कंटिन्यू. दीपकला गोलंदाजीसाठी अंतिम निर्णायक षटकात नियुक्त केले संघ कर्णधारानं, मात्र त्याची सुरुवात खराब झाली आहे. फ्रीट बॉल आणि हा देखील वेस्ट बॅट बीमर. दीपक कडून नक्की घडले काय, त्याला आता गोलंदाजी तर करता येणार नाही. नवीन गोलंदाजीची नियुक्ती करावी लागेल. मात्र बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. नो +6. या अगोदर पंजा पाहिला तर आता आलाय 7 या 7 धावा. नक्की घडलं काय. 3 षटकात अवघ्या 37 धावा होत्या, मात्र दीपकला अंतिम षटकात संघ कर्णधाराने नियुक्त केलं. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. टीम मॉडेल बंद करा. शिरोली 11 शिरोली ऑलरेडी जास्त वेळ घेतला. फिल्डिंग लगेच सेट करा. एक्स्ट्रा 13 धावा, अतिरिक्त 13 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज दीपकनं. 2 बीमर आले, एकावरती 4 आला, एकावरती 6 आला. एक वाईड देखील आपण पाहिला.
टोटली 13 धावा. खर्चिक गोलंदाजी. दसरा संपला, दिवाळी संपली तरी देखील बोनसच्या बिना मेहनतीच्या धावा या मॅच मध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या गोलंदाज दीपक कडून बांदिवली 11 बांदिवली क्रिकेट संघाकरता. धावसंख्या 50. फ्रीट ऑल्सो कंटिन्यू. रिड्युसिंग ओव्हर मध्ये आता मेघराजची नियुक्ती संघ कर्णधारांना केलेली आहे. खरं तर गोलंदाजीमध्ये ऑप्शन भरपूर सारे होते, मात्र 4 षटकात 37 धावा होत्या. तर संघ कर्णधाराने ठरवलं चला एक प्रयोग आपण करू, दीपकला गोलंदाजी देऊ. मात्र दीपक जसा गोलंदाजीसाठी आला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिरवली टीमची दयनीय अवस्था सध्या झालेली आहे. मॅच मध्ये वैभव कडून जबरदस्त योगदान. 13 चेंडूत 32 धावेचं, 2 षटकार 4 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. फ्रीट कंटिन्यू. गोलंदाज मेघराजची देखील आता अग्निपरीक्षा. फ्री बॉल थांबले, पॉज घेतला, तदनंतर हुक केला. स्क्वेअरलेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1 बॉल ओव्हर दी रोप. येतो तो चौकार. विश्वासू भरोसेमंद कामगिरी, स्तुतिमय प्रशंसनीय प्रदर्शन फलंदाजी विभागामध्ये सध्या आपण बघत आहोत ते वैभव कडून. 14 चेंडू इंडिव्हिज्युअल तो पोहोचला 36 वरती. तर चौकार आणि सांघिक धावसंख्या बांदिवली 11 बांदिवलीची आपण बघत आहोत 54. आतापर्यंत 54 धावा. फुल लेग कव्हरच्या डोक्यावरून गॅप मध्ये खेळतात. वाडा शॉट इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. चौकार. चषकाचे आपले प्रमुख आयोजक दिनेशजी घरात यांचे मामाश्री अर्थातच अरुणजी बांगर क्रीडानगरीत उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नामदेवजी खडे उपस्थित झाले, त्यांचे स्वागत. लेग ग्लास केलाय, बॉल मागे, क्षेत्ररक्षक पाठमोरा, मात्र त्याला भेटून बॉल सीमा पार. आणखीन एक दमदार कलात्मक फटका. चौकार. सुईनं शिवता देखील येतं आणि तलवारीनं वार देखील करता येतो, हे या सामन्यामध्ये दाखवून दिले फलंदाज वैभवनं. 16 चेंडू 44 धावा, इंडिव्हिज्युअल नॉट आउट त्याचं योगदान. आंबेडकर चषकातील पहिलं वैयक्तिक अर्धशतक तो नोंदवेल का? हा चेंडू लाईन खराब आहे, पंचांचा सिग्नल आला. वाईडचा एक अतिरिक्त धाव, अधिकचा वेग देण्याचा प्रयत्न केला होता मेघराजनं. पहा 4 षटकात 37 धावा होत्या. 5वं षटक सुरू झालं, दीपकनं एकही बॉल वैद्य टाकला नाही, 13 धावा त्याने दिल्या. तर मेघराजने देखील 3 चौकार आणि 1 वाईड आतापर्यंत टाकलाय. थांबले, पॉज घेतला, ऑन साइडला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आंबेगावकर चषकाच्या या निर्णायक 3ऱ्या पर्वात पहिलं वैयक्तिक अर्धशतक साजरं करतोय तो फलंदाज वैभव. चार बॉलचा स्पेल झालाय, 33 धावा ओव्हरऑल दोन्ही गोलंदाजांनी या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्यांना 70 गाठली आहे. पायसे कितपर्यंत आता मजल मारेल. कमी गतीने टाकलेला फुलर लेन ड्राईव्ह केला समोर लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आणि सरतेशेवटी वैभव भोईर नावाचं जे वादळ घोंगावलं होतं ते वादळ आता शमवण्यामध्ये यश आलंय. ते गोलंदाज मेघराज आगिवलेला. 70 ला 4था धक्का. अर्धशतकवीर वैभव भोईर. 18 चेंडूत 50 धाब्याची सस्पेंड केली साकारताना वैभव माघारी परतलेत.
अंतिम बॉल देखील निर्धावाला. नवीन फलंदाज संतोष त्याच्यासाठी अडचणी वाढल्या. धाव घेण्याचा प्रयत्न तो देखील नॉसला करेंटला फसला. धावतीच्या स्वरूपात आणखीन एक सुयश. पहिला डाव संपला. 4 षटकात 37 होत्या. आता अंतिम षटकात 33 धावा आल्या. दोन्ही गोलंदाजांची थोडी नाखुश कामगिरी राहिली. 70 चा पल्ला गाठलाय बांदिवलीने आणि 71चं टार्गेट सेट झालंय तर टीम शिरवली 11 शिरवली क्रिकेट संघासमोर. सामना टॉससाठी रिपोर्टिंग करा लगेचच. ओमकार 11 मानिवली आणि त्यांच्या विरोधात आदर्श DS11 डोंगरगावे. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं महत्वाची सूचना आलेली. आम्ही देखील पहिल्या दिवसापासून कॉल केलेला आहे. जोपर्यंत सामन्याचा निकाल जाहीर होत नाही 12व्या प्रतिनिधीने कुठेही जाऊ नका. मात्र 12वा प्रतिनिधी शिरोली संघाचा मध्यंतरीच खेळाडू कक्ष सोडून गेलेला आहे. त्याच कारणासह आयोजन समितीनं 2 धाब्याची पेनल्टी आता डिक्लेअर केली आहे ती टीम शिरवलीला. ही सूचना संघ कर्णधारांनी लक्षात घ्या. सो सुधारित धावफलक असेल 72-72 आणि सेकंड इनिंग मध्ये 73चं टार्गेट आता असेल ते शिरवली क्रिकेट संघासमोर. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये नियम आणि अटी या सर्व संघांना पालन करावं लागेल. त्याचबरोबर टॉससाठी देखील लगेचच या दोन्ही टीम संघांना एक आदर्श DS11 डोंगरगावेचे संघ कर्णधार मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सर्वप्रथम आपण टॉस करूयात. आदर्श DS11 डोंगरगावे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत ओमकार 11 मानिवली या दोन्ही टीमला. चला निर्णायक द्वितीय सत्र सुरू होते. 73चा पाठलाग करायचा. टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. ओमकार 11 मानिवली कॅप्टन ऑलरेडी वेळेच्या बाबतीत आपण अपव्यय केलेला आहे. लगेचच या टॉस करता आदर्श DS11 चे संघ कर्णधार उपस्थित आहेत. अक्षयजी कडव आणि त्याचबरोबर नामदेवजी कडव यांच्या शुभ असते. अक्षयजी आगिवले आणि नामदेवजी कडव यांच्या शुभ असते. टॉस आपण कव्हर करतो. द्वितीय सत्र सुरू होतं. समालोचन कक्षामध्ये करूयात अपेक्षित बदल. इन्व्हाइट करूयात सुनील शेळके सरांना. धन्यवाद. शिरवली संघाच्या कोणत्याही फलंदाजाने व्यक्तिगतरित्या 50 धावा बनवल्या तर पंढरीनाथ घागस याच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अक्षय आगिवले यांच्या वतीने 2222 रुपये. नामदेवजी कडव यांच्या वतीने 3333 रुपये. बघा अनाउन्समेंट आम्ही या सगळ्या रकमांच्या करत आहोत, परंतु विनंती असेल यानंतरची अनाउन्समेंट करण्या अगोदर आपल्याला कॅश प्राइज इकडे जमा करावं लागेल. कमिटीची लगेच सूचना आली.
यानंतरच्या सामन्यासाठी ओमकार 11 मानवली संघाने नाणेफेक जिंकली. संघ कर्णधाराने एक शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 73 is the target for Shiravli team. Tejesh and Vikas are both openers on the ground. प्रत्येक षटकारासाठी अक्षय यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवर गोलंदाज समीर याने मोठा अडसर दूर केलेला आहे, कारण तेजस नावाच्या फलंदाजाला त्याने खेळाडू कक्षामध्ये धाडलेला आहे. पहिल्या चेंडूवर बिग ब्लो मिळतोय इथे शिरवली संघाला. बॅटर तेजस बाद. सौरभची कारकीर्द टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगली राहिलेली आहे. अंडरआर्म क्रिकेट घेतलं, त्याचबरोबर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शनचं सौरभचं राहत असलेलं आपण गेली 5-6 वर्ष बघता पाहायचं. यावेळेस या संधीचा कशा पद्धतीने वापर करतील, कारण आव्हान तगड आहे समीर भोईरचं. समीर भोईरचा हा फुल टॉस त्याला फिरून मारलेला आहे. इथे पाहता पाहता चेंडू लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. हा वज्र प्रहार षटकार. त्याचबरोबर फलंदाजाच्या वतीने हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी बीमर साठी खरं तर DRS कॉल केला गेलेला आहे. पंचांचा जो डिसिजन आहे त्या डिसिजनला खऱ्या अर्थाने इकडे चॅलेंज केलं गेलेलं आहे, कारण पंच स्थिर होते. हा षटकार जरूर आलेला आहे. कायचं विथ दी हेल्प ऑफ आवर टेक्निकल टीम डिसिजन विल बी गिवन. वी विल हॅव टू वेट फॉर टाइम. क्लिअर बीमर. यावेळेस हा डिसिजन आपल्याला मिळतो, हा बीमर आहे आणि त्याचमुळे षटकारा सहित एक अधिकची धाव बीमरची. याचमुळे 7 धावा धावपलकावर येणारा चेंडू असेल फ्री हिट. त्या दिशेने ड्राईव्हचा फटका दरम्यान आपण इकडे बघत आहात. यावेळेस क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, चेंडू अडवतात, त्याचबरोबर फेकी केली जाते. बांधिवली आणि त्यांच्या विरोधात शिरवली असा हा मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. गोलंदाज समीर भोईरच्या वतीने हे षटक हाताळलं जात आहे. यावेळेस स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर विकास असतील. विकास यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी करण्याचा अनुभव आहे. ज्यावेळी शिरवली प्रीमियर लीग त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रीमियर लीगचं आयोजन होतं त्या स्पर्धेमध्ये हा फलंदाज चांगला खेळलेला मी पाहिलेला आहे. इकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सीमारेषेच्या पलीकडे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला जरूर आणि अंतिमतः हा षटकार आला. या षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक दिनेशजी गरज साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालं आणि ते आम्हाला मिळालेलं आहे. धन्यवाद. समोरच्या दिशेने यावेळेस फटका खेळलेत, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. काय घडलंय इथे? योग्य झेल टिपला जात आहे. क्लीन अँड क्लिअर कॅच बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. विकास डिपार्ट्स. तीन रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावपल करत समीर. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेलं आपण सगळेजण बघत आहात. यावेळेचा फटका फसला होता फलंदाजाचा. खरं तर अगदी थोड्याफार फरकाने फसला असं म्हणायला हरकत नाही, कारण सीमारेषेच्या खूप लगत हा झेल टिपला गेला. या पद्धतीचे झेल घेणं सीमारेषेवर खूप कठीण असतं, परंतु ते काम या क्षेत्ररक्षकाने योग्य रीतीने केलं.
सूरज तिकडे होते. सूरजच्या वतीने झेल टिपला गेला. न्यू बॅटर इन नवीन फलंदाज मेघराज दाखल झालेले आहेत. मेघराज याने आलेल्या आक्रमकता शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे बॉडी रोल केली, पुल करण्याचा प्रयत्न त्याचा फसला. याचबरोबर हा चेंडू दरम्यान इकडे निर्धाव आलेला आपण बघत आहोत. या षटकातील 5 चेंडू फेकून झालेले 14 धावा धावफलकावर. इथे उत्तर दिलं जात आहे ते म्हणजेच 73 धावांच्या मोठ्या धावसंख्येचं. 73चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरलेला संघ आपण बघतो शिरवली. मध्ये ठेवलेला चेंडू यावेळेस लॉकचा फटका आपण बघतो आणि हा चेंडू आहे 70-70चा लगातो सिक्सर. सौरभ आणि मेघराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या. सौरभच्या बॅटमधून एक षटकार आपण अनुभवलेला आहे. मेघराजनेही एका चेंडूला सीमारेषेच्या वरून षटकारासाठी धाडलेला आहे. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज इथे पाचारित केला जात आहे. पाहिजे सूरजकडे गोलंदाजी सोपवली जात आहे आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण निश्चितच बघतो सौरभ. 2 चेंडूंमध्ये 7 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण सगळेजण बघत आहात. आकुटापत्राचे आणखी एकदा प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एकदा चेंडूला सीमा पार धाडलेला आहे सौरभने. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत दुसरा वज्र प्रहार, दुसरा षटकार. टायमिंग अत्यंत चांगलं राहिलं. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना सौरभला आपण पाहिलेलं आहे. छोटा तीर वार करे गंभीर या पद्धतीने हिंदी मधलं एक स्टेटमेंट आपल्याला माहित आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी त्याचं आपण बघत आहोत सौरभची. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेले आहेत. गोलंदाज विथ दी डिफरंट अँगल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. याही वेळेस त्याच दिशेने, याही वेळेस पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, ऑल द वे फॉर 4 रन्स. फाईन शॉट. गेलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 20 आलेले आहेत. या षटकाची सुरुवात सुद्धा धडाकेबाज केलेली आहे फलंदाज सौरभने. त्याने 2 चेंडूंमध्ये 10 धावा वसूल केलेल्या आहेत. हे मैदान असं आहे जिकडे तुम्ही किती धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या म्हणजे विजयाची तुम्हाला गॅरंटी मिळेल. या पद्धतीने इथे कोणीही विश्वास देऊ शकत नाही. पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने चांगलं तिकट प्रत्युत्तर मिळतं यावेळेस गोलंदाजाच्या वतीने. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सूरजच्या वतीने खरं तर आपण बघितला. वेलकम शिवा खुणे, ओपनर आहे जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगर नावाचे. गेली 2-3 वर्षाचा इतिहास बघितला तर शिवा याच्या फलंदाजीमध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि जसा फलंदाजीमध्ये बदल झालाय त्याच्या बरोबरच्या अपेक्षा सुद्धा वाढत चाललेल्या आहेत. नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रामदासजी भालेराव साहेब. रामदासजी आमच्या मुख्य व्यासपीठाशी येऊन सल्लग नवा तुमचं सहर्ष स्वागत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू डाऊन दी लेग स्टिक. यावेळेस बचावात्मक तंत्र वापरण्याचा प्रयत्न करतायत परंतु या बाजूने तुमचा बचाव होणार नाही. क्रिकेटमध्ये गोलंदाजाला जर बचाव करायचा असेल तर फलंदाजाच्या नजरेत त्याला नजर मिळवता आली पाहिजे. त्याचबरोबर गुणात्मक रीतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करता आली पाहिजे. तुमची दिशेवर च कंट्रोल चांगला हवाय. त्याचबरोबर तुमच्याकडे
वैविध्यपूर्ण गोलंदाजी, विविधता दाखवता आली पाहिजे. यावेळेस पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे आणि इथे ही लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका आपण बघतो की ज्याने सीमारेषा भेदलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवाई मार्गे फरार, आणखी एक दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा पायांमध्ये ठेवलेला चेंडू, यावेळेस इथे हलकीशी अपील रेज केली गेलेली आहे. राईट आर्म राऊंडनी ज्यावेळेस गोलंदाज येतो, इथे ही अपील होती की आग्रह होतो काय कळत नाही. पण सर रमाकांत पवार सर यांच्या समोर जे संघ सहकारी आहेत ते फार आग्रही होते. हरकत नाही. आणि 2 षटकांचा खेळ इथे संपतो. 2 षटकांच्या अंती धावफलकावर धावा आहेत 38. इथे उत्तर दिलं जात आहे 73 या धावसंख्येचं. याचमुळे आता आव्हान सुरुवातीला जितकं कठीण होतं त्यापेक्षा आता ते थोडं सोपं झालेलं आहे. डोक्यावरचं ओझं खांद्यावर यावं या पद्धतीने 18 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या शिरवली या संघाला. 18 मध्ये 35 बनवायचे आहेत. सामन्याचा रिदम लॉस करू नये. लगेचच आपण तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू करा. अठरा चेंडू 35 धावा. क्रमांक 3 साठी गोलंदाज नयनचा इथे वापर केला जात आहे. आमच्या बरोबर जोडलेले आहेत बिरुबाडीचे उद्योजक, अत्यंत प्रसिद्ध अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, बिरुबाडी चषकाचे प्रणेते मनीषजी खाडे साहेब. या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने शुभेच्छा मिळालेल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत मनीषजी. हा चेंडू भीमर आहे. फील्ड पोझिशनचा नो मैदानाच्या आतमध्ये दिला गेलेला आहे. बेग युअर पार्डन. नयनच्या वतीने ते गोलंदाजी केली जात आहे. धावफलकाकडे जर आपण नजर टाकली तर धावफलक 39 वर जाऊन पोहोचलेला आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघत आहात. आडव्या बॅटने फोर्स करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. पुलचा फटका अनसक्सेसफुल ठरतोय. हा फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे लगेचच क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला यष्टीरक्षकाकडे. अदरवाईज झेलचा जल्लोष करताना सुद्धा फ्री हिटवर अशा अनेक क्षेत्ररक्षक आम्ही पाहिलेले आहेत. यावेळेस योग्य रीतीने तारतम्य बाळगलेले आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. नयन पुन्हा एकदा तयार आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा चांगला आकर्षक फटका. कमी ताकदीचा वापर करत असताना खेळला गेला होता फलंदाजाच्या वतीने. इथेही एक धाव असेल.
धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत आपण बघितल्या तर त्या आहेत 41 अर्थात 41. 16 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण उरलेलं आहे. 16 मध्ये 32, 200चा स्ट्राईक रेट. यावेळेस आडव्या बॅटने इथे फटका खेळतात. क्रॉस बॅटेड शॉट. स्लॉकचा फटका होता. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत, त्याचमुळे इथे फलंदाजांसाठी 2 धावा पूर्ण करण्याची परवानगी मिळते. बघा फार लवकर तेजस बाद झाले होते, शून्यावर बाद झाले होते. त्याचबरोबर विकासने एक षटकार जरूर दाखवला होता, त्यानंतर त्यांनी मैदान सोडलं होतं. त्यानंतर पार्टनरशिप अत्यंत चांगली बनलेली आहे इथे फलंदाज सौरभ आणि मेघराज या 2 फलंदाजांच्या दरम्यान. परंतु इथून पुढे सुद्धा गोलंदाजी करणारा संघ कमबॅक करू शकतो, त्यांना योग्य गोलंदाजी करावी लागेल. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार की सीमारेषेच्या पलीकडे हवाई मार्गे फरार हे निश्चित केलं जात आहे पंचांच्या वतीने आणि इथे पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल मिळतोय. हा षटकार गोलंदाजीचा नमुना मैदानाच्या आतमध्ये इथे बांदिवलीकरांनी दाखवलेला आहे. कारण डाऊन दी लेग स्टिक जास्तीत जास्त गोलंदाजी केले. बॉडी लाईनला आखूड टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत आणि हे खरं तर सोपे प्रश्न विचारले जात आहेत गोलंदाजांच्या वतीने की जे गोलंदाजीमध्ये अपेक्षित नसतात. त्याचमुळे आता जास्तीत जास्त क्षेत्ररक्षकांचे हात कमरेवर गेलेले आहेत. त्याचबरोबर काखा उतरलेले आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेटने अशा सामन्यांचं चित्र बदलताना अनेकदा आपल्याला दाखवलेले आहेत. क्रिकेट हा खेळ रंग बदलू सरड्याप्रमाणे त्याचा रंग बऱ्याचदा बदलत असतो, परंतु तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करता आले पाहिजेत. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. बिलीफ इज व्हेरी इम्पॉर्टंट की इथून सुद्धा आपण सामना प्लक आउट करू शकतो, आपल्या बाजूने खेचू शकतो. हा विश्वास महत्त्वाचा आहे. तर ती कृती मैदानाच्या आतमध्ये करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. एक चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणार चेंडू. मला असं वाटतं संघ कर्णधारांनी गोलंदाजांना सांगितलंय की तुम्हाला डावी एसटीच्या रोखानेच गोलंदाजी करायची. ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. समीर शेजारी मला असं वाटतं इकडे उपस्थित नाहीत, परंतु कोणत्या तरी एका एक्सपिरियन्स कंटेनरला गोलंदाजाच्या बरोबर जावं लागतं, त्याच्याबरोबर वार्तालाप करावा लागतो. कालच्या दिवसातील एका सामन्याचं चित्र तुमच्या समोर मांडेल की जिकडे ज्यावेळेस आंबेटिंबे संघ मोऱ्याचा पाडा संघाबरोबर खेळत होते, इथे फुलटॉसचा जो फटका खेळला होता फुलटॉसवर फलंदाजाने तो फसला. इथे फलंदाज बाद झाले आणि त्या सामन्यामध्ये सुद्धा 51 धावा धावपलकावर 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 12 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आहे. वेलकम सागरजी. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण इकडे संपन्न करत आहोत, ज्यामध्ये ग्रामपंचायत मानिवलीचे विद्यमान सरपंच आमचे मित्र नामदेवजी कडव साहेब उपस्थित आहेत. त्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेचे दमदार आयोजक दिनेशजी गुरत साहेब, ब्राईट ब्रदर्स केक शॉपचे ते ओनर आहेत. त्यांच्या वतीने इथे मानिवलीचे युवा सरपंच नामदेवजी कडव साहेब यांना सन्मानित केलं जात आहे. समाजकारणाचा चांगला वसा नामदेवजी यांनी झोपलेला आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अक्षयजी अगिवले, विभाग प्रमुख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जात आहे. आपण आपल्या ऑनस्क्रीन बघू शकता. अतिथींना सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत अरुणजी बांगर साहेब, यांनाही इथे या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मान देत आहोत. त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. जास्तीचा वेळ घेणं अपेक्षित नाही, लगेचच क्षेत्ररक्षण सज्ज केलं जावं. त्याचबरोबर यानंतरच षटकासाठी गोलंदाज नियुक्त केला जावा. सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. त्याचबरोबर काकडपाडा संघाचे संघनायक, त्याचबरोबर जेन्युइन ऑलराऊंडर पंढरीनाथ घागस यांनाही इथे सन्मानित केलं जात आहे. आजचा लुक पंढरीनाथचा जरा वेगळाच आहे, हटके लुक आहे. आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये शिरवली संघ
खेळत असताना जे टी शर्ट त्यांनी वेअर केलेले आहेत त्या टी शर्टची स्पॉन्सरशिप देणारं हे व्यक्तिमत्व आहे पंढरीनाथ घागस. त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न केला जात आहे. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिकडे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात शिरवली संघाला. बघा या अगोदर या सामन्यामध्ये काय झालंय हे दोन्ही संघाला विसरावं लागेल. फलंदाजी चांगली झाली हे विसरावं लागेल शिरवलीला. खूप अधिकचा वेळ घेतला जातो. पंच आपणास विनंती आयोजकांच्या वतीने संघाला जरा पुश करा. समीर भोईर सेकंड स्पेल मध्ये इथे येत असलेले आपण बघत आहात. वेळेच्या बाबतीत आयोजकांना सहकार्य अपेक्षित आहे बघा. आणि समीर भोईर बांदिवलीमध्ये खेळत असताना हा हलगर्जीपणा कोणालाही अपेक्षित नाही. पहिला चेंडू फुलटॉस आहे, त्याला कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकही उपस्थित नाही. गोलंदाजाच्या गतीचा यापेक्षा अधिक चांगला वापर होऊ शकत नाही. सॉफ्ट हँडेडनी खेळले होते फलंदाज सौरभ आणि इथे थोडे नाराज आहेत स्वतःबरोबर. ज्या पद्धतीने खरं तर इथे चेंडूला सीमारेषा दाखवता आली नव्हती फलंदाजाला. 11 चेंडूंचा खेळशेष आहे, 20 धावांची इथे गरज आहे. या मुख्य व्यासपीठावर शिवाजी खुणे यांचंही आगमन झालेले या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खोलवर टप्प्याचा चेंडू बघा. मी अगोदर म्हटले की या सामन्यामध्ये अगोदरच्या 3 षटकांमध्ये काय झालंय हे दोन्ही संघांना विसरावं लागेल. गोलंदाजी चांगली झाली नाही हे विसरावं लागेल बांदिवलीला आणि फलंदाजी चांगली झालेली आहे हे विसरावं लागेल शिरवलीला. इथून पुढे कमबॅक होऊ शकतो आणि तोच कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये समीर भोईर करतील यामध्ये 3 मात्र शंका नाही. पहिल्या चेंडूवर 3 आल्या, दुसरा चेंडू निर्धाव. यावेळेस आणखी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला. डायरेक्ट हिट आलेली आहे आणि इथे पंच स्थिर आहेत. टफ कॉल होता, पंचांची घारीप्रमाणे नजर आहे. पंच स्थिर आहे, त्याचमुळे ही धाव इकडे पूर्ण झालेली आपण बघितलेली आहे. बघा चेंडू आपण बघतो फक्त आणि फक्त पिचवर घरंगत तिकडे उपस्थित होता तरी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 क्षेत्ररक्षक आणि 9 खेळाडू त्या चेंडूसाठी पुढे सरसवले होते. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये खरं तर विजयाच्या अपेक्षा पल्लवित होतात, त्याचबरोबर तुमच्या मध्ये स्पिरिट जागृत त्यावेळेस या गोष्टी अपेक्षित असतात आणि त्या पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ते दाखवत असता. आता इथे आत्मविश्वास मिळत चाललेले गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि ते देण्याचं काम करतात संघनायक समीर भोईर. इक्वेशन 9 चेंडू 19 धावा. 9 मध्ये 19 ची गरज आहे. इथे फटका बसला, लिडिंग एज लागली होती. क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याऐवजी चेंडू पर्यंत पोहोचणं पसंत केलं आणि त्याचा हा निर्णय योग्य राहिला असं म्हणायला हरकत नाही, कारण एका धावेवर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलेलं आहे. फलंदाजीमध्ये योगदान मेघराजचं फार खरं तर चांगलं राहिलेलं आपण पाहिलं, ते बाद झाले होते. आणि इथे सौरभ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, त्यांच्या साथीने वैभव आलेले आहेत. सौरभ 31 धाबांवर खेळत आहेत, स्टार्टिंग एंडला असतील यावेळेस. सौरभने स्कूप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे पंचांचं बोट आभाळाकडे. महत्वाच्या आणि निर्णायक क्षणाला पुनरागमन करून देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे यशस्वी झालेला आहे गोलंदाज समीर भोईरचा आणि महत्वाच्या फलंदाजाला खेळाडू कक्षामध्ये इथे दाखल केलेला आहे. सामन्यामध्ये आता रंजकता निर्माण होत आहे कारण फलंदाज सौरभ बाद झालेले आहेत. आजच्या दिवसाचा विचार केला तर हे संगीत समर्पक आहे, कारण आज आपल्या परिसरातून संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या बैलगाडा शौकीनांनी पुसेगाव गाठलेला आहे. काहींच्या नजरा तिकडे सुद्धा असतील, काहींचे मोबाईल तिकडे ऑन असतील. कोण जिंकलं, कोण गट पास झालेला आहे, कोण सेमी पर्यंत पोहोचलेला आहे, या सगळ्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. रोशन सुद्धा इकडे उपस्थित आहे, रोशन शेळके, त्याचाही मोबाईल ऑन असावा. यावेळेस इथे काय झाले, पंच स्थिर आहेत, पाहायचंय ही धाव पूर्ण असेल की अपूर्ण. समीर भोईर वाटेल ते प्रयत्न करतायत. हा चेंडू वाईड होता, वाईड +1. या 2 धावा महत्वाच्या ठरतील शिरवलीच्या धावपलकाला, त्याचबरोबर त्यांच्या डगआउटला. हे आपण टेनक्रिकच्या वतीने रिप्ले मध्ये बघूया. फलंदाज पर्पजफुली चेंडूच्या लाईन मधून बाजूला आले होते, स्वतःला त्याने अलग आणि विलग केलं होतं, चेंडूला दावून दिलं होतं. यष्ट्यांच्या मागे पाठबळ मिळालं नाही. यष्टी रक्षकाची खराब यष्टी रक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण
मंगळच्या वतीने पाहिलं. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळतायत. हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय का पाहायचंय. इथे प्रयत्नरत आहे क्षेत्ररक्षक. सीमारेषेवर चेंडू अडवलेला आहे, त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये ढकललेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. याचबरोबर इथे आपण बघतो 3 धावा तर पूर्ण झालेले आहेत. पंच सॅटिस्फाईड नाहीत. पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. बाउंड्री लाईनवर नेमकं काय घडलेलं आहे हे आता कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी आपण चेक करणार आहोत. Exactly what happened on that boundary line attempt done by that fielder. We are taking the help of technical team. पाहूया नेमकं काय घडलेलं आहे इथे. क्षेत्ररक्षक तर चेंडूपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर साइड ऑन पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे दोन्ही पाय क्षेत्ररक्षकाचे हवेमध्ये होते आणि सेफ आहेत. इथे सुरक्षित प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा. 1 धाव महत्वाची आपल्या संघासाठी त्याच्या वतीने वाचवली गेलेली आहे. 60 धावा धावपलकावर. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण यानंतर मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. या सामन्यामध्ये सुद्धा आता खरं तर दाहकता वाढत चाललेली आहे. हा सामना गरम होत चाललेला आहे. सामना बनलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी शेवटची ओव्हर फेकण्यासाठी गोलंदाज नियुक्त केला जातोय. हे षटक कर्णधाराने या गोलंदाजाच्या हातामध्ये दिले नसून हा सामना संपूर्ण त्याच्याकडे सोपवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. शेवटचं षटक हाताळण्यासाठी उंच पुरे गोलंदाज वैभवचा वापर केला जातोय. सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे असं आपण बघतो. सुरुवात चांगली झाली शिरवलीची. त्यानंतर छोटेखानी कमबॅक करत असताना 2 षटकं हाताळली होती. तिसरं षटक आणि चौथं षटक. तिसऱ्यामध्ये नयनने चांगली गोलंदाजी केली. समीरने चौथ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा खर्च केल्या. 1 फलंदाजाला बाद केलं आणि त्याचमुळे आता 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडला वैभव आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. महत्वाच्या क्षणाला दबाव बाजूला झुगारत असताना हा झेल या क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे आणि त्याचमुळे इथे फलंदाज वैभवला बाद करण्यामध्ये वैभव सहित गोलंदाजी करणाऱ्या संघाला बांधिवलीला यश मिळालं. आणखी एक फलंदाज बाद. पाच चेंडू आणि 13 धावा असं समीकरण. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल झालेले आहेत. शिरवली संघाच्या वतीने हे सुद्धा स्फोटक फलंदाज आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. यावेळेस फटका बसलेला आहे. चेंडू उंच आभाळामध्ये उभा राहतो. जजमेंट चुकलं. अंतिमतः इथे काय घडलंय. खळबळजनक क्रिकेट. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. फलंदाज स्किड झालेले आहेत. काय काय बघायला मिळतंय या प्रेक्षकांना. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला खरं तर आपण बघत आहोत. एका बाजूने क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न फसले, दुसऱ्या बाजूने फलंदाज धारातीर्थी झाला, परंतु आपला जीव तिकडे सांभाळत असताना पुन्हा एकदा ही धाव त्याने पूर्ण केलेली आहे. 4 चेंडू 11 धावा असं समीकरण. बापसाईचे उद्योजक संदीपजी टेंबे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. संदीपजी आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू 4 मध्ये 11. कमी गतीने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा डावी एसटी सोडून जाणारा. या डाव्या एसटीच्या रोखाने केलेली गोलंदाजी या स्पर्धेमधील आव्हान जर संपुष्टात आलं बांदिवली संघाचं तर महत्वाचं कारण असणार आहे. चेंडू उरतात यावेळी 4. 10 धाबांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला दिनेश आहेत. या अगोदर 2 धावांचा फटका त्याने मारला होता. समोरच्या दिशेने
खेळण्याचा प्रयत्न करतायत, स्वतः वैभव चेंडू अडवतायत, स्वतःकडे ठेवतायत. त्याचमुळे सामन्यामध्ये आणखी एकदा जीव ओतण्याचा, प्राण ओतण्याचा प्रयत्न वैभवच्या वतीने केला जातोय. चौथं षटक ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळेस मी निश्चितच या पद्धतीने अंदाज व्यक्त केला होता की समीर भोईर चौथ्या षटकासाठी आले, त्यामुळे या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो बांदिवलीचा. तेच झालं होतं आणि तिथून पुढे आता 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण बनलेलं आहे. कोण असेल या सामन्यातील नायक आणि कोण ठरेल या सामन्यामध्ये खलनायक. उलटा चेंडू फटका बसला, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे. इथे डिटर्मिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण चांगलं, बुलेट थ्रो आला, अत्यंत रॅपिड थ्रो आपण दरम्यान पाहिला. 2 चेंडूंमध्ये 8 धावा. प्रत्येक चेंडू गणित समीकरण जे आहे ते कठीण बनत चाललेलं आहे फलंदाजी करणाऱ्या शिरवली संघासाठी. 2 षटकांचा खेळ शेष येतो आता. त्यावेळेस खरं तर मी उल्लेख केला होता की आता दोन्ही संघांना विसरावं लागेल या अगोदरच्या 3 षटकांमध्ये त्याने कोणती कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विसरावं लागेल, अधिकच्या धावा गेलेल्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा विसरावं लागेल की आपण खूप धावा बनवलेल्या आहेत, कारण सामना 2 षटकांचा उरला होता. त्यातील चौथं षटक 10 धावांचं आलं आणि 5व्या षटकामध्ये 13 धावा बनवायच्या होत्या. इथून पुढे 2 चेंडूंमध्ये 8 धावा अशा पद्धतीने तिखट आणि तीक्ष्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वैभवने केलेली आहे. यावेळेस 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू, फलंदाजाची डिफेन्स सिस्टम इथे उद्ध्वस्त केलेली आहे. समीर भोईर स्थिर आहेत, फलंदाजाला अखेरीस त्याने बाद केलेला आहे आणि याचमुळे या सामन्याचं चित्र इथे स्पष्ट झालेलं आहे. चांगली गोलंदाजी आपण वैभवची पाहिली आणि यावेळेस बांदिवली संघ वरचढ ठरलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद. फ्रेंड इंडीड असं म्हटलं जातं, गरजेच्या वेळी उपयोगाला येतो तोच खरा मित्र. अदरवाईज दिनेश घरत सर, मित्राबरोबर आपण काय करतो हे प्रत्येकाला माहित आहे. काय काय गोष्टी केल्या जातात. इथे गरज ओळखली होती या वैभवने आणि तीच गरज खरं तर पूर्ण केलेली आहे, कारण या अगोदरचा चेंडू फार महत्वाचा होता. अनन्यसाधारण महत्व त्याला होतं. तो चेंडू निर्धावाला 1 मध्ये 8 बनवायचे आहेत. यावेळेस इथे शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू, फटका एक कोणताच इकडे प्रोड्यूस करता आला नाही फलंदाजाला. त्याचमुळे हा चुरशीचा आणि रोमहर्षक सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेला आहे, तो म्हणजेच बांदिवली संघाने. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेलेला खरं तर आपण पाहिलेला आहे आणि यावेळेस 5 षटकं संपली आणि सामना जिंकलेला आहे बांदिवलीने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. शिरोली संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला.